गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांनी अखंडित वीज पुरवठ्यासाठी गांधीवाड येथून पायी मोर्चा काढून उपविभागीय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केला। त्यावेळी राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे आमदार, विधान परिषद अभिजित वंजारी, जिल्हा अध्यक्ष महेंद्रजी ब्राह्मणवाडे, तालुका अध्यक्ष जीवन पाटील नाट, शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, जिल्हा उपाध्यक्ष जयंत पाटील हरडे इत्यादींच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला। त्याचवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मार्फतने निवेदन देण्यात आले आणि रात्रीला लोड शेडिंग घेतली जाणार नाही असे विद्युत अधिकारी यांच्याकडून सांगितले व त्यावेळी हजारोच्या संख्येने उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांनी आपला मोर्चा मागे घेतला। भास्कर झोडे, तालुका प्रतिनिधी, कुरखेडा, जिल्हा गडचिरोली। आपण जो मोठ्या संख्येने या ठिकाणी शेतकरी बांधव एकत्रित झालात, त्या एकजुटीचा हा विजय आहे। या ठिकाणी जे निगरभ्रष्ट अधिकारी आपल्या शेतकरी बांधवांवरती अन्याय केले असेल त्यांचा सुद्धा बंदोबस्त आपण करणार आहोत। पण आज जी आपली प्रमुख मागणी होती ती मागणी आपले आज मान्य झालेली आहे आणि या मागणीमध्ये काही जर फेरबदल झाला तर मात्र स्वतः विजय भाऊंनी सांगितलं की ते स्वतः बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।